नमस्कार मित्रांनो, तरी याचा टॉपिक आहे बिटकॉइन बद्दल. बिटकॉइन एक करन्सी आहे. या करन्सी बद्दल आज एक पॉडकास्टचे प्लॅनिंग केलेलं आहे आणि माझा फ्रेंड अंकुश जाधव आलेला आहे. त्याला बिटकॉइन बद्दल बरंच काही नॉलेज आहे. तर मी अंकुशला इन्व्हाइट करत आहे. अंकुश जाधव, वेलकम. नमस्कार. थँक्यू. आमच्या ऑडियन्स कडून तुमचं स्वागत आहे. थँक्यू. बसून घ्या. तरी मी आज तुमच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे आणि या पॉडकास्टमध्ये काही तुमचा एक क्वेश्चन आहे. हो. तर क्रिप्टो करन्सी म्हणजे काय? फर्स्ट गोष्ट, क्रिप्टो करन्सी बद्दल तुमच्या ऑडियन्सला सांगा. क्रिप्टो करन्सी म्हणजे काय? क्रिप्टो करन्सी म्हणलं तर काय, आजच्या दिवसामध्ये क्रिप्टो लोकांना काही माहिती नाही जास्त. क्रिप्टो म्हणलं तर एक डिजिटल करन्सी आहे. या करन्सीला आपण हात लावू शकत नाही आणि फील करू शकत नाही. हे एक डिजिटली आहे. या करन्सीला आम्ही फक्त बघू शकतो, म्हणलं तर असं डोळ्याने बघू शकतो, एवढंच. त्याचं डिझाईन वगैरे बघू शकतो. आणि या क्रिप्टो करन्सीचं याच्या दिवसामध्ये लई काही फ्युचर आहे. आणि फ्युचर म्हणलं तर कसं आहे आणि तुम्हाला पुढे सांगितलं. तर क्रिप्टो करन्सी काय यूज करावं? क्रिप्टो करन्सी कशाला यूज करावं ते लई महत्वाची गोष्ट आहे. बघा, क्रिप्टो करन्सी कशाला यूज करावं म्हणलं तर बघा, आजच्या दिवसामध्ये मी UPI बद्दल सांगतोय. मी UPI 4 वर्ष 5 वर्षामध्ये कुणालाच माहिती नव्हतं. परंतु आजच्या दिवसामध्ये हर एक इंसान हर एक गुरु राखणारे कोणी पण त्यांना UPI फोन पे म्हणलं तर त्याच्यापाशी हायच आहे. आज न असलं तर आम्ही हसू शकतो त्याच्यावर. का बरं माहिती आहे का? आजच्या दिवसामध्ये सगळ्यांपाशी UPI आहे. असंच या प्रकाराने याच्या दिवसामध्ये 5 वर्ष किंवा 10 वर्षामध्ये सगळ्यांपाशी बिटकॉइन पाहिजे तर पाहिजे. ज्यापाशी त्याच्यानंतर ह्या क्रिप्टो करन्सीमध्ये आम्ही इन्व्हेस्ट कसं करू शकतो? इन्व्हेस्ट बघा, क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करायचं म्हणलं तर काय, बघा, आपण त्या प्लॅटफॉर्ममध्ये जायचं. आपल्याला कोणतं क्रिप्टो करन्सी कोणतं कमी पैशावर आहे ते बाय करायचं आणि त्याला होल्ड करायचं, लॉंग टर्म होल्ड करायचं. त्याला होल्ड केलो की आपल्याला त्याचं पर्सेंटेज किंवा वाढते किंवा 10%, 10%, 20%, 30% वाढू शकते. डे बाय डे वाढतं, डे बाय डे वाढू शकते. असं कारण आजचा नियम आहे की आज आम्ही होल्ड केलो तर वर्ष 2 वर्षाच्या नंतर त्याचं काय मोठं लाभ घेऊ शकतो आपण. हां. आणि याचं इन्क्रीज आता हे करन्सी इन्क्रीज कसं होते? हां, इन्क्रीज हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट हेच सांगितलं. बघा, लिमिटेड स्टॉक राहते म्हणलं तर बघा 1 बिलियन 2 बिलियन आता कॉईन्स राहते. या कॉईन बघा 1 बिलियन लोकांपासून एक करन्सी गेलं, आता दुसरे लोक खरीदणार राहते. म्हणलं तर माझं डिमांड आहे आज बिटकॉईनचं आहे 1,22,00,000 आहे. माझं मी विकणाऱ्याला 1,25,00,000 विकणार. तर दुसरं काय 1,25,00,000 घ्यायला रेडी आहे. कारण मला त्याच्याशी बिटकॉईन नाही तर ते घ्यायला रेडी आहे. मी विकायला रेडी आहे, ते घ्यायला रेडी आहे. म्हणलं तर याचं रेट जसं जे लोक घेत आहे ना लिमिटेड आहे, त्यासाठी वाढतच राहते. म्हणजे जेवढं होईल तेवढं आता परचेस करून ठेवणं जरुरी आहे. हां, आता परचेस करून ठेवणं लई महत्त्वाचं आहे. तर अजून क्रिप्टो करन्सी बद्दल तुम्हाला काही नॉलेज असेल तर आमच्या ऑडियन्सला प्रेझेंट करा. हां, क्रिप्टो करन्सी बद्दल माहिती तर आहे, परंतु माझं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक राहते आणि फोन नंबर आहे. तुम्हाला काय पण कन्फ्यूज असेल काय तर असेल तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकतो. आणि तुम्हाला प्रत्येक दिवसाला 1% काढायची माझ्याकडून गॅरंटी. 1% काढून देतो मी तुमच्या ऑडियन्सला. माझ्यापाशी एवढं प्लॅटफॉर्म पण आहे, माझ्यापाशी सगळंच आहे. त्याच्याबद्दल ऑडियन्सला सांगू शकतो. असं काही नाही की भरपूर महत्त्वाचं माझ्याकडून काय लाभ भेटते ते देऊ शकतो. हां. अजून हे सध्या प्रेझेंट बिटकॉइनची रेट काय चालली आहे इंडियन रुपीज? INR मध्ये बघा आजचं तर बघा सांगू तुम्हाला 1,22,00,000 चालू आहे. हां, 1,22,00,000 लमसम 1,10,00,000 जास्तीत जास्त 1 करोडच्या वरीच आहे. हां, याच्याबद्दल बघा 2000 बिटकॉइनचं रेट वाढायचं 2021 पासून जेव्हा लॉकडाऊन पडलं होतं तेव्हाच बिटकॉइनचा रेट 54,00,000 गेलता आणि त्याच्यानंतर ना 21,00,000 20,00,000 आला. तेव्हापासून आता उठले की याच्या दिवसामध्ये हे बिटकॉइनचे रेट वर्ष किंवा 2 वर्षांमध्ये 2 करोड जाणार. हे महत्त्वाचा नियम जाणार तर जाणार. आमच्या ऑडियन्सला जेवढं होईल तेवढं याच्यामध्ये इन्व्हेस्ट करूया सांगू शकतो आपण. याच्यामध्ये बिटकॉइन दुसऱ्या अदर करन्सीमध्ये किंवा परंतु आजच्या दिवसामध्ये केलं तर लई बेटर आहे, फ्युचर आहे. हां, थँक्यू अंकुश, आमच्या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल तुमचा धन्यवाद आहे. थँक्यू. आम्हाला 4 वर्षी नॉलेज व्यक्त केल्याबद्दल आमच्याकडून मनपूर्ण स्वागत. थँक्यू.
नमस्कार, थँक्यू.